राग आलाय त्याला. अरे त्याला जायचं होतं आमच्या सोबत पण तू त्याला क्लासला पाठवते. मला येते का नाही शिकवता? हा, कारण की मी फर्स्ट टाइम कोणाला गाडी शिकवतोय, कार ती पण डायरेक्ट. धूम मचाले, धूम धूम धूम. ऐसी लगी बिना लाइट की गाड़ी. फ्रेंड पण एकदम रिच फॅमिली म्हणणे की ते त्यांना डायरेक्ट गिफ्ट काय देत आहे, आयफोन. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. काय तर गाईस, आता आलेले सकाळ नाही सॉरी दुपारचे 4 आणि ना आज थोडा लेट ब्लॉग सुरू केला. असं तर मी सकाळीच करणार होता पण ना मी पारच्या काकांकडे गेलो तर तिथेच होता केव्हांचा. मग 3 वाजता घरी आला. 3 वाजता येऊन मी आंघोळ केली कारण की सकाळपासून मी याच्यासोबत होतो ना. याला आखाड्यात जायचं होतं, भाऊला याला आखाड्यात घेऊन गेलो होतो. याला जिम करायची होती, जिम लावायची होती. हा म्हणे की जिम कुठे लाव? म्हटलं चल रे इकडे आखाडा आहे, तिकडे घेऊन गेला. मग परत त्याला सोडायला गेला तर तिथेच थांबून गेला. झोप वगैरे लागत होती थोडीफार. आणि ते बिना कम्प्युटरचा हे चालवत आहे कीपॅड. बिना कम्प्युटर बिना लॅपटॉपचा कीपॅड चालवत आहे. टायपिंग स्पीड बघतोय फक्त. आज पण शिकायची का मग कार? हा, मी नाही शिकवली तर तू पण शिकून घे. काय जोक मारला त्याने. थोडीफार कशी थोडीफार? कोणती ती रिमोट वाली का? तू कुठे चालली? कुठे चालली? कुठे कुठे सांग ना. मग आमच्या सोबत नाही येते का? आमच्या सोबत नाही येते. येतो ना. नाही कुठे चालली पण तू? चल मी येतो. बाय बाय ग वेदिका, बाय बाय. काय म्हणतो आपण सनसेट पॉइंटला मॅगी बनव. चल चला दादू, तू क्लास करून घे, आपली परीक्षा आहे. आपण नंतर जाऊ, चालेल? मग चला बसा. मग मोठेच आहे आम्ही. मग मोठे माणसं झाले ना आम्ही. अय काय काय काय? नाही नाही, आम्ही आमचं काम आहे, आम्हाला बिझनेस आहे, आमच्या कंपनी सांभाळायची आम्हाला. जा जा जा. अय गल्ली गल्ली मध्ये तुझी ती ट्युशन, जा तू एकटा जा. अरे नाही ना, काढायला किती कठीण जाईल तिथून कार. बघ बो मी त्यांनी चालवते कार. आता चालव कोणाला चालवायचं? राग आलाय त्याला. अरे त्याला जायचं होतं आमच्या सोबत पण तू त्याला क्लासला पाठवते. अरे त्याला राग येऊन चालला गेला काहीच तो बिचारा आहे. त्याचं तोंड एवढून गेलं होतं ना. अरे पण आम्ही फिरताय, तो क्लासला जातोय तर त्याला कसं तरी होतंय यार. सो हे गाईस, आज आहे ना आम्ही सागर पार्कला नाही जाते. ॲक्च्युली आज चाललेले आम्ही कानाडदा रोडवर गाडी चालवायला. मी आहे ना तिथेच घेऊन चालला. यायला तिथे कसं आहे ना प्लेन रोड असतो आणि याला आहे ना जटाधारी महादेवचं पण दर्शन करून देऊ म्हटलं, कारण की तिथे शिवमहापुराण कथा होती ना. म्हटलं याला ही साईड पण दाखवून देऊ पार्कला. तर तिथेच आता चाललेले आम्ही. आणि पुढे तो जो ब्रिज आहे ना आपला केसी पार्कच्या पुढचा जो ब्रिज आहे ना, म्हटलं त्याच्या पुढे गेल्यावर याला गाडी देऊ, कारण की तिथे एकदम प्लेन रोड असतो. जास्त एवढी गर्दी नसते, रश नसते. असाच एकदम खाली खाली रोड असतो. तर त्याला आहे ना सेकंड गिअर थर्ड गिअर आज शिकवून देईल. काल सेकंड शिकला होता ना, म्हणजे जमला ना. म्हणजे तुला मला येतंय का नाही शिकवता? हा, कारण की मी फर्स्ट टाइम कोणाला गाडी शिकवतोय, कार ती पण डायरेक्ट अशी 2 व्हीलर. पण मी याला शिकवलेली आधी 2 व्हीलर, पण दिवाळीमध्ये आला होता तेव्हा याला शिकवली. आता पण याला शिकवतोय मी कार. तर चला, आता रोड तर मस्त आहे प्लेन. भाई इथे पण मला आता डांबरचा रोड नवीन बनतोय बघा. हा ब्लॅक, तो एकदम लाईट ग्रे कलरचा आहे. तर गाईस, महादेवाच्या मंदिरात पोचलेलो आहे आपण. थोडी हळूहळू चालवत होता पण कसं नवीन नवीन शिकतोय ना, हळूहळूच बेटर आहे. मंदिरात आलो होतो, इथे पण मस्त शिवमहापुराण कथा सुरू आहे.
श्री शिवाय नमस्ते. साथ इथे आले होते जिथे शिवमहापुराण कथा होती बघा ना. शेताला कसं करून टाकलं, जिथे एकदम प्लेन होतं आता नांगरणी करून टाकलेली पूर्णी. सर्वीकडे तसंच झालेलं आहे, असं वाटतच नाही इथे शिवमहापुराण कथा होती म्हणून. तर हीच होती ती जागा, बघून घे. पण तू नाही आला होता तेव्हा, यायला पाहिजे होतं, अशी मजा आली असती ना. हे काय कोणतं फळ आहे का काय ते काय माहिती, पण काहीतरी दिसलंय आज त्याला ना. हे अरे ते केळीचंच आहे ते दिसलं म्हणून समजलं केळीचंच आहे हे. बघा कसं झालेलं आहे. याच्यावर ऑफ रोडिंग करताय आम्ही आमच्या पायाने. गेअर कारला आणि इथे आपण इथे ऑफ रोडिंग करू. चालेल, तू शिकतो का? बघा मी काय म्हणतो, इथून साप पण निघता कसा पकडेल मग सापाला असं असं. हे मुझसे दोस्ती करेंगा तू असं करशील, थांबवाड गाईस. आणि तुम्हाला तो स्पॉट दाखवतो जिथे ना गुरुजी बसायचे बघा. इथे या लेवलला ना गुरुजी बसायचे, कारण की ते जे खड्डा होता ना त्या अंदाजाने सांगतोय लोकांनी इथली माती घरी घेऊन खड्डा करून टाकला होता इथे. तर मला समजलं या साईडला गुरुजी बसायचे. त्याच एरियात आता आम्ही आहे बघा. किती दूर येऊन गेले, खणलेलं आहे तरी पण चालत 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 चालत. आणि इथे तो आठवणीसाठी हा एक पाईप राव दिलेला आहे. मला असं वाटतंय की इथेच ते बसायचे, इथेच त्यांचं स्थान होतं या साईडला, म्हणून त्यांनी हा पोल इथे राहू दिलेला आहे. सो हे गाईस, आता आहे ना तिथून निघून मी ना एका केकच्या शॉपमध्ये आला होता. माझी एक फ्रेंड आहे, तर तिचा बड्डे, तर आता ते सेलिब्रेशनसाठी चाललेलं आहे. हे टाकले ऑनलाईन टाकले. एक पार्टी पॉपर हे वगैरे घेतलेलं आहे. केक पण घेतलेला आहे, केक छोटावाला घेतलेला. काय ना जास्त नाही आहे, पार ते मी आणि योगेश दादा आहे. छोटा आहे ना कसा बेस्ट असतो, छोटा लगेच 2-3 याच्यात संपून जातो. जास्त लोकांना असले की मोठा घेतला तर मग तो वापस कॅरी करा घरी वगैरे. तर फायनली केक घेतलेला आहे. चला जाऊया. चला तर रोलवाल्यामध्ये बाई पार्टी आज. चलो जी, प्रतीक्षा गाइस प्रतीक्षा. हाय गाइस. हो नशीब मोठ्या लोकांच्या ब्लॉगमध्ये. सो गाईस ॲक्च्युली ना तर त्या कॅफेमध्ये ना केक कटिंग करायचे, पण वरतून चार्जेस होते 200 रुपीज. असं तर मस्त पार्टी केली आम्ही तिथे. पण योगेश दादा बोलला की केक आहे ना आपण इथे बिग बाजार खांदे सेंट्रलचे इथे कट करू. ये इथे येऊ दे. धूम मचाले, धूम धूम धूम. कैसी लगी बिना लाइट की गाड़ी? एकदम भारी. थोड़ा सा घटना है ना. ये ना का बरं, कुठे चालला मग? तो गरिबांच्या महफिल मध्ये नाही येत. तू गरीब आहे? आपण गरीबच आहेत ना. आपण नाही, तू? मी गरीबच पैसे आपलं मार्केट आहे. आहे. बापरे, कॅमेरा मला सांग, आजच्या जमान्यामध्ये कॅमेरावाला किती कमवतो? फोटोवाला 10-20 हजार रुपये महिन्याला असतील तर असते. हे तू बोलतोय. अदरवाईज लोकांना माहितीये ना की आपण जे अँगलने बघतो बस. बघा सी कुच्चीचा 16,000चा गॉगल आहे. बस एवढीच कमाई आहे. एवढीच कमाई. 4 महिने पैसे जमा करून घेतलाय. ते शूज कितीचे आहे सर? ही 8,500. ती वॉच सर? नाही ते खिशात काय ते दाखव ना, खिशात काय ते. 2 मोबाईल काय करताय सर? हा माझा मोबाईल आहे. नाही तो तिथला नाही तो तिथला दाखव. एकच फोन आहे. नाही अरे एकच आहे. हा बघ, एकच आहे. हा उलटा झाला आयफोन हा तुमचा. गिफ्ट दिलेला आहे. डुप्लिकेट आयफोन आहे. डुप्लिकेट आहे का? जाऊ दे ते सोड. याच्यात काय बघा, याच्यात काय? ते किती श्रीमंत आहेत की त्यांचे फ्रेंड पण एकदम रिच फॅमिली म्हणणे की ते त्यांना डायरेक्ट गिफ्ट काय देत आहे? आयफोन. ओ हो दादा, कोण असा फ्रेंड आहे मला पण हा सांग. गिफ्ट खूपच मोठा देतो, पण लोकांनी किती मोठ्या मनात घेतल्या माहिती नाही. हॅपी बर्थडे टू डिअर प्रतीक्षा. हॅपी बर्थडे टू यू. सांग कसा वाटला तुला आर्यनचा सरप्राईज? सरप्राईज
आणि थँक्यू सो मच की इतकं केलं माझ्यासाठी. मला वाटलं नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती की असं कोणी करेल. सो थँक्यू सो मच माझ्यासाठी इतकं ब्युटिफुल केक आणला. आणि पार्टी पॉपर समजलं ना, मित्रापेक्षा आहे ना भाऊ खूप महत्त्वाचा असतो, कळलं? त्याचा पण तो खूप छान आहे हां. आणि खूप कमी टाईममध्ये खूप छान बॉन्डिंग करून घेतो. मला थँक्यू म्हणा, माझ्यामुळे तुला भेटलं आहे. नाही असं काही नाही, तो मी त्याला आधीपासूनही ओळखते. ओके. अजून चॉकलेट लवर आहे ना. थँक्यू. मला माहिती असतं जर तुला चॉकलेट आवडतं पुन्हा चॉकलेटचा घे. मी चॉकलेट खूप खाल्लं. चॉकलेट भरून आणलं असतं त्याने तुझ्यासाठी. दे ना, ते आणलेत, ते चॉकलेट आणलेत ना तू तिच्यासाठी. हा आर्यनचा खूप बेस्ट फ्रेंड आहे. भाऊ भाऊ आहे. काय नाव? पार्थ. पार्थ तर रिसेंटलीच हे झालं आहे म्हणून सॅड आहे, समजून घ्या. थँक्यू. हा आमचा व्हिडिओग्राफर आहे. फेमस 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 फोटोवाला. करशान तुम्हाला कधी फोटो काढायचे असतील, व्हिडिओ काढायचे असतील, लग्नाचे काही कार्यक्रम असतील तर नक्की आमच्या फोटोवाल्या स्टुडिओला इंस्टाग्रामच्या ID ला लवकर बघा. आणि आर्यन काय करतो लहानपणासारखं? ए आत्ता स्ट्रेटिंग केली रे तिने. अरे मी पैसे घातलेले नाही सारे. हे बघ, याच्या अंगात किती आलंय. असतं ना. ओके गाईस, तर बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. चलो बाय 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 आणि थँक्यू सो मच. वेलकम. बाय बाय बाय. टेक केअर. एक मी का बरं, मी तर केअरच करतो स्वतःची. करतच स्वतःची हो केअर. स्वतःचीच करायची. चल आपण चल. बनवू. चलो बाय. बाय बाय बाय. चलो गाईस. चला गाईस. ओय चाबी दे ना. सो गाईस, तर मी आता आलेला आहे घरी आणि माझ्या मागे वेध पण लागला होता. आज त्याला सनसेट पॉईंटला यायचं होतं पण आज आम्ही गेलेच नाही कारण की त्याचे पेपर होते ना, त्यामुळे तो येऊ शकला नाही. उद्या जाऊ, उद्या नक्की उद्या. आणि ना गाईस, सोनी TV वर एक रामायण म्हणजे सिरियल लागलेली आहे. रामायण तर ही नक्की बघा, खूप सुंदर सिरियल आहे. म्हणजे पूर्ण रामायण दाखवणार आहे त्याच्यामध्ये. गाईस, तर आम्ही न्यू पेट घेतलेला आहे, डॉग. बघा गाईस किती क्यूट दिसतोय हा. ॲक्च्युली हा कोणतीच ब्रीड नाही आहे, स्ट्रीट डॉग आहे हा. पण असं वाटतंय ना लॅब वाटतोय. का से उठा केला आहे रे? हाँ अरे पीछे पीछे आ गया हमारे. पीछे पीछे आ गया तो लेके आया घर पे. बघा वाई काय भारी खेळतोय यार तो. दादू घेऊन घ्यायचा आपण. हाँ, नाम नाम क्या रखा इसका? शेरू. नहीं रे, अलग नाम रख कुछ अच्छा. इकडे इकडे. ओह हमेशा के लिए रखने वाला है ना. देख तू उठा के लाया है उसको तो हमेशा के लिए रखना, नहीं तो रास्ते में छोड़ देगा. कहाँ पे उसका घर? तेरे घर पे रखना, गल्ली में. रात को चिल्लाता मैं तो सोता ऊपर. गाइस, कमेंट करून मला सांगा आम्ही पण एक पेट घ्यायला पाहिजे की नाही. ती मांजर असो किंवा डॉग असो, आम्ही घ्यायला पाहिजे की नाही. मला कमेंटमध्ये जाऊन सांगा तुम्हाला आमच्यामध्ये म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये न्यू फॅमिली मेंबर ॲड झालेला आवडेल का म्हणून. जर झालं दादू आपण नक्की घेऊन येऊ एक पर्शियन कॅट, नाही तर ना एक डॉग घेऊन येऊ. कुत्रा तू आहे ना एक. 16,000 आहे का?